Good morning, dear friends of SYBA English Special of Vasantrao Naik Arts Science Commerce College, Shada. I, Professor Santosh Kumar Patil, heartily welcome you on our online teaching learning platform SM Academy YouTube channel. As dear friends, I again reiterate that all our college is going on very regular basis through offline mode. However, due to some unavoidable circumstances, the students who are not able to attend the classes or college regularly, for those students on the directions of North Maharashtra University and Government of Maharashtra, the college is organizing or conducting the online teaching platform also on regular basis. As a part of it, the Department of English, Vasantrao Naik Arts and Commerce College conducting various modes of online classes through YouTube channel, Zoom and Google Meet. And here I, Professor Santosh Kumar Patil, imparting online education through my YouTube channel SM Academy. So heartily welcome on it. Dear friends, we are learning the 16th century English literature. In previous lectures, we learned the poetry of John Donne and the poem of Edmund Spenser. Now it's a time to learn the next poetry that is prescribed to our syllabi. It is O Sleep by Sir Philip Sidney. Sir Philip Sidney was a very notable poet and critic of 16th century English literature. Apart from poet, he is a very famous critic, and his book An Apology for Poetry is a treatise on poetry. त्यांचा An Apology for Poetry हे लक्षात ठेवा नाव, हे अत्यंत प्रसिद्ध असं त्यांचं कवितेवरचं पुस्तक आहे. An Apology for Poetry हे नाव लक्षात ठेवा, कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता जसं मी तुम्हाला मागे म्हटलं, इन प्रिव्हियस लेक्चर टॉकिंग अबाउट एडमंड स्पेन्सर यांनी ज्या पद्धतीने ॲमोरिटी हा कविता संग्रह लिहिला आणि तो त्यांच्या बिलोवडसाठी लिहिला, तसं फिलिप सिडनी यांनी अनेक कविता अनेक सॉनेट लिहिल्या. त्या लिहिल्या ॲस्ट्रोफेल अँड स्टेला या कविता संग्रहामध्ये. रिमेंबर द नेम ॲस्ट्रोफेल अँड स्टेला. ASTROPHELL and Stella, STELLA. Now who is Astrophel? Astrophel may be a poet himself, but Stella is a real name of the beloved of Sir Philip Sidney. Stella is Sir फिलिप सिडनी यांची प्रेयसी होती आणि त्यांनी बऱ्याचशा कविता ह्या आपल्या प्रेयसीला उद्देशून लिहिलेल्या आहेत. ओके. Now today we are learning his very famous poem Sleep. What is this poem? आता ह्या कवितेचा बेसिक थीम असा आहे, The poet is far away from his beloved Stella since long so many time. अनेक दिवसापासून कवी आपली प्रेयसी स्टेला हिच्यापासून लांब आहे. ओके. सो ही इज गेटिंग डिस्टर्ब्ड बाय हर. तिच्या प्रेमाने तो डिस्टर्ब झालेला. ही इज मॅड इन लव विथ स्टेला. स्टेलाच्या प्रेमामध्ये तो अक्षरशः वेडापिसा झालेला आहे. आणि वेडापिसा झालेला असल्या कारणामुळे ही इज कम्प्लीटली अनस्टेबल. पूर्णतः बेचैन आहे. ही इज नॉट गेटिंग प्रॉपर स्लीप. त्याला पुरेशी झोप येत नाही आणि प्रॉपर झोप येत नाही, बिकॉज डे अँड नाईट ही इज रिमेंबरिंग ओनली स्टेला अँड स्टेला. तो फक्त स्टेला नाच आठवण करतो आहे. मग हिअर इन दिस सॉनेट पोएम इज प्रेइंग टू स्लीप ॲज अन ऑब्जेक्ट. ॲज अन ऑब्जेक्ट म्हणून स्लीपला कवी प्रार्थना करत आहे, प्रेयर करत आहे, झोपेला प्रार्थना करत आहे की आय एम डिस्टर्ब बाय ट्रू लव टू स्टेला. आय एम नॉट गेटिंग स्लीप बाय सो मेनी डेज, सिन्स सो मेनी डेज. अनेक दिवसापासून मला प्रॉपर झोप आलेली नाही आहे. तर हे झोप तू ये.
तू मला निजव आणि मला ह्या बेचैनीपासून मुक्ती दे. सो द पोयम इन शॉर्ट इज अ प्रेयर ऑफ द पोएट टू स्लीप. झोपेला त्यांनी केलेली ही प्रार्थना आहे की तू ये, कम, मला येत नाही आहे. म्हणजे नींद नाही, चैन नाही, अशी त्याची अवस्था झालेली आहे. म्हणून तो म्हणतो प्लीज डू कम अँड मेक मी स्लीप. तू ये आणि मला झोपव, बिकॉज आय एम रिमेंबरिंग ओनली टू हर. I am remembering those golden moments that we enjoyed in love, by courting in love, by wooing in love. But now it is unbearable to me. हे मला सहन होत नाही. And you know, sleep is a very common phenomena that is needed for any human being. कोणत्याही माणसाला झोप ही अत्यंत इसेन्शियल आणि महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून तो म्हणतो की झोप मला ये. पण ह्याच्या सोबतच कवी पुढे फिलॉसॉफिकल टोनमध्ये ही इज एक्सप्रेसिंग द मॅग्निफिशन्स अँड इम्पॉर्टन्स सिग्निफिकन्स ऑफ स्लीप. पुढे कवी अशी तर रिक्वेस्ट करतोच आहे झोपेला की तू ये मला, पण त्याच्यासोबत हाऊ sleep is essential, needed in the life of human being. What are its characteristics? What are its instincts that have been also portrayed, depicted by Philip Sidney in this short poem sonnet? झोप ही काय आहे, तिचे काय वैशिष्ट्य आहेत, तिचे फिनॉमिना काय आहेत, तिचे इन्स्टिंक्ट काय आहेत, ती माणसासाठी किती गरजेची आहे, कशी आहे, याचं सुद्धा उदात्त वर्णन कवी फिलिप सिडनी यांनी ह्या कवितेमध्ये केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला इन शॉर्टमध्ये कवितेचं बॅकग्राऊंड समजलं असेल. नाऊ इट्स टाईम टू लर्न द पोएम लाईन बाय लाईन इन डिटेल. आपण ओळी ओळीने लाईन बाय लाईन कविता डिटेल्समध्ये शिकूया. आता कवी इन द व्हेरी फर्स्ट लाईन पोएट इज रिक्वेस्टिंग टू स्लीप. कम स्लीप, प्लीज डू कम. ओ स्लीप, हे झोप, प्लीज कम, ये तू मला. यू आर द सर्टन नॉट ऑफ पीस. तो काय म्हणतो, शांती, यू आर अ सर्टन नॉट ऑफ पीस. तू आरामाची गाठ आहेस किंवा बिछाना आहेस, तू आराम देण्याची वस्तू आहेस. सो द पोएट इन द व्हेरी फर्स्ट लाईन कॉल्स और कंपेअर स्लीप टू नॉट ऑफ पीस. पीस म्हणजे शांती. तर झोपेने माणसाला काय येते, शांती येते. सो देअरफॉर ही कम्स, आय नीड अ पीस, आय एम डिस्टर्ब्ड. सो प्लीज डू कम अँड गिव मी पीस. द बेटिंग प्लेस, बेटिंग म्हणजे वेटिंग, हा 16th सेंचुरी लॅटिन इंग्लिशसारखा आहे. बेटिंग प्लेस ऑफ वेट. हाऊ इज स्लीप, ही कम्पेअर स्लीप टू वेटिंग. एव्हरी human being wait for sleep and it is the waiting place of wit. वीट म्हणजे बुद्धी, चातुर्य, चाणाक्ष, याच्याशी तो तुलना करतोय. इन द नेक्स्ट फ्रेज द पोएट कंपेअर स्लीप टू द बाम ऑफ ऊ. बाम म्हणजे काय, वेदना शामक औषध, वेदनादायक नाही, वेदना शामक औषध. ऊ म्हणजे दुःख, वेदना. जसं आपल्याला काही झालं तर आपण डोक्याला व्हेन वी हॅव हेडेक वी अप्लाय बाम, डिफरंट टाईप ऑफ बाम. ॲक्च्युली बाम इट्स नॉट अ मराठी वर्ड, इट्स अन इंग्लिश वर्ड. बाम मीन्स वेदना शामक. तो द पोएट कॉल्स स्लीप ॲज अ बाम. इट मीन दॅट्स इट गिव्स रिलीफ टू पेन. पेनपासून रिलीफ मिळते, मुक्ती मिळते. ओ म्हणजे वेदना. इन द नेक्स्ट लाईन the poet calls sleep as the poor man's wealth. It is the real wealth of poor man, because you know, dear students, the poor man does not need aristocratic rich type of silky or any type of
cushion, bed. No, he gets sleep, immediate sleep, because he makes hard work, and therefore sleep is a wealth for a poor man. However, rich people, aristocratic people do not get proper sleep. Day and night they run after money, work hard, and even do not get sleeps because their issues are different. So they are in real sense not wealthy. But the real wealthy man in this universe is a man who gets a proper sleep, timely sleep, ज्याला कोणतीही गोळी न घेता झोप लागते. यू नो, नाउअडेज इट्स अ फॅशन. द पीपल आउट ऑफ टेन्शन, द पीपल आउट ऑफ बर्डन इट्स स्लीपिंग पिल्स. पिल्स मीन्स टॅब्लेट्स. पिल्स म्हणजे गोळी, टॅब्लेट्स वेगळा असतो. स्लीपिंग पिल्स. द पीपल eat sleeping pills prescribed by the doctor and then enjoy sleep. So how sleep is essential, needed in the life of human being. It is a release for the prisoner. The poet calls sleep as the release from the prisoner, person who is committed a crime and is in prison. Prison म्हणजे जेल, तुरुंग, त्याच्यासाठी ती मुक्तता आहे. In the next line, the poet makes a very good comment that the sleep, the indifferent judge between the high and low. He calls and says that sleep does not make any type of difference between rich and poor, high and low, handsome and ugly, white and black. No. It does not make any type of indifference between these two qualities. For poor or for rich, for black or for white, sleep is needed. It is most essential phenomena, needed thing in human life. Therefore, the poet calls it as a judge between the high and low. We sheed म्हणजे ढाल, of proof, sheed me from out the breeze. तो म्हणतो it is a shield for me, as a shield saves us from different type of attacks. ढाल आपली विविध आक्रमणापासून संरक्षण करते, तसं in absence of sleep we get encroachment, attack on different type of vices and so many issues. So sleep is a essential shield for the human being. ती एक ढाल आहे, ढालीशी तुलना करतो. Of those fierce darts despair me at dusk throw. And nowadays the poet is not getting a proper sleep. So he is remembering his beloved Stella. तो स्टेलाला रिमेंबर करतो आहे, and he calls it as a fierce म्हणजे टोचणारे बाण असतात ना, त्या पद्धतीने. आणि मग तो म्हणतो इफ आय गेट प्रॉपर स्लीप, हे झोप जर तू माझ्याकडे आलीस आणि मला मिळालीस तर आय विल थँकफुल टू यू, मी तुझा खूप आभारी असेल, ग्रेटफुल टू यू. म्हणून तो म्हणतो आय विल गुड ट्रिब्यूट, श्रद्धांजली, तू मला आलीस तर मी तुझा ऋणी असेल, आभारी असेल आणि तुला श्रद्धांजली देईल. पे इफ थाऊ डू सूद, इफ यू कम टू मी, if you come to my room, in my chamber, in my bed, in my mind, in my heart, in my body, and if I enjoyed it, I am very grateful to you. I am very thankful to you. I will remain forever thankful to you. Karan, take thou of me smooth pillows. If you need a smooth pillow, then I am ready to provide you smooth pillow. But dear students, genuine sleep does not need a silky bed or smooth pillow. It needs hard work and tensionless life, tension-free life. Therefore, a poor can get sleep even in field also, even on stones also. And a rich cannot get proper sleep on silky aristocrat bed, sweetest bed. Then poet requests to sleep that if you need smooth pillow, if you need a sweet bed, then I am ready to provide you.
I will make it available for you, but please do come to me. Give me relief from the tension by the disturbance that I have caused in love with Stella. A chamber deep to noise, because chamber म्हणजे room. In a room, if there is a noise and a light, one cannot get a sleep, proper sleep or easy sleep. That's a common thing. Suppose that if you are in a room when there is a big DJ is blowing, or the light is coming out of the window or from some corner, will you get a proper sleep or easy sleep? No. So light and noise are not needed in sleep. And if you need such type of atmosphere, फॉर दॅट, जर तुला माझ्याकडे येण्यासाठी आवाज नको असेल, प्रकाश नको असेल, देन आय विल मेक सच ॲन अरेंजमेंट फॉर यू. तुझ्यासाठी मी तशी व्यवस्था करेल की कोणताही पद्धतीचा लाईट येणार नाही रूममध्ये, कोणताही पद्धतीचा आवाज येणार नाही, साऊंड प्रूफ, लाईट प्रूफ असा मी रूम बनवायला तयार आहे, पण तू ये. बट बेसिकली इट इज नॉट ट्रू. If sleep comes to you, you can sleep even DJ is blowing near to you. You can sleep in a sunny roof also, at sunny roof also. And if you are not getting sleep, you are disturbed, then you will not get a sleep even in AC hall, AC chamber also. And therefore, the poet is commenting on that. He said that, I will welcome you with a rosy garland. Garland म्हणजे हार, फुलांच्या हार. कसा हार? विथ अ रोझी गार्लँड, फुलांच्या गुलाबांच्या हारने मी तुझं स्वागत करेन. अँड अ व्हेरी हेड, माझं डोकं जे आहे, जे दुखत आहे, ते करत आहे, ते मला शांत मिळण्यासाठी मी फुलांच्या हाराने, गुलाबांच्या फुलाच्या हाराने तुझं स्वागत करेन. अँड इफ दीज थिंग्स ॲज बिंग थाईन बाय राईट, अँड इफ यू न्यूड दीज थिंग्स बाय राईट, मूव नॉट थाय हेवी ग्रेस. What do you say? Grace म्हणजे कृपा. He said that sleep is a grace to human being. It is a boon to human being because it is the most essential thing in human life. Without it, one cannot live too long. One is disturbed. So he said that, जसं आपण म्हणतो देवाला प्रार्थना करतो, तुझी कृपा माझ्यावर राहू दे, तसं ही रिक्वेस्ट, ही प्रेस टू स्लीप, that please have your grace, please come to my bed, please come to me, thou shalt in me, you must live in me. Livelier than elsewhere. आणि जर तू आली, सपोज यू कम टू मी, आय विल गेट रिलीफ फ्रॉम हेडेक, व्हेरी हेडपासून तर भेटेल, अँड आय विल गेट मोर लाईव्ह, जिवंत म्हणजे लाईव्हलियर दॅन एल्सवेअर. अँड इन अ स्लीप द पोएट सेज दॅट I will get some relief also, will get proper sleep also, get relief from tension also, but besides that I can see my Stella's image in a dream to whom I love too much. Actually here is a paradox. Paradox म्हणजे विरोधाभास. On one side, he is murmuring, making a grievance that he is not getting a proper sleep because of he is mad in love with Stella. And in the last line, he said that if he will get a proper sleep, if he will get a dark sleep, deep sleep, he will enjoy it. He will get more livelier than presence. आताच्यापेक्षा तो livelier. But he will see again a Stella. He will embrace her. He will meet her. He will enjoy Stella in a dream. So dear friends, in this short sonnet, the poet Philip Sidney is praising or expressing his true love to Stella. But along with that, he is also commenting, praising essential, the significance, the need of sleep in the life of human being. Because if you do not get a sleep properly, you get disturbed.
You cannot live too long. It is the most essential thing. Therefore, he compares it, calls it as a God. He asks the grace of sleep. स्लीपची ग्रेस तो मागतो आणि सांगतो की माझ्यावर कृपा कर आणि ये आणि मला या सगळ्या दुःखापासून टेन्शनपासून मुक्ती दे. अँड आय विल अगेन एन्जॉय माय लव विथ स्टेला. तिच्यासोबतचं माझं प्रेम आय विल अगेन एक्सप्रेस इट. सो डिअर फ्रेंड, इन दिस वे the poet Philip Sidney is expressing his true love as well as the glory, significance, importance of sleep in the life of human being. He is commenting on different aspects, instincts of sleep in this sonnet. So I hope that you might have understand the sonnet, the poem line by line in detail. The objective question that could get framed in coming exams in your semester exam, that different type of comparison that Philip Sidney had made sleep. If for example he had made a comparison it with a शीडच्या बरोबर कंपॅरिझन केलेलं आहे. ही कॉल्स इट ॲज अ क्वारलिंग प्लेस ऑफ वीट, बाम ऑफ ऊ, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. सर्टन नॉट ऑफ पीसवर तो तुलना करतो. ही कॉल्स इट ॲज द पुअर मॅन्स वेल्थ, ही कॉल्स इट ॲज द प्रिझनर्स रिलीज, ही कॉल्स इट ॲज अ इंडिफरंट जर्न बिटवीन हाय अँड लो, पुअर अँड रिच, अँड अगेन ही कॉल्स इट ॲज अ शीड. And at the last he said that he will make his tribute to sleep. So these different type of questions may ask you. Please be ready with, you must be well prepared for any question that could get asked in semester exam. So dear students, thank you very much. Thank you watching the lecture on SM Academy YouTube channel, online teaching learning platform of learning language and literature. Here all the regular videos of syllabus of special English classes of SYBA, S1, TYBA, DSC 3, that is old S3, TYBA, AEC, old compulsory English, FYBAC, AEC, that is the compulsory or optional English, and FYBA compulsory English will get posted timely with detailed explanation, some mock tests, MCQ, question bank, notes, everything will get displayed timely on this SM Academy YouTube channel. Therefore you must get the notification. I request that please subscribe the channel, because if you subscribe it you will get the immediate notification of my posting the videos or any other material. Thank you watching the SM Academy YouTube channel. We will continue in the next lecture with other poetry of Philip Sidney. Thank you.